नमस्कार. बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती भक्तांनो सगळ्यांचं स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत बाळूमामांचा फोटो घरात ठेवल्याने चमत्कारिक जे काही फायदे असतील ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चला पाहूया. चांगलं 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 श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं. नमस्कार बाळूमामाच्या भक्तांनो, तुमच्या घरात सतत अडचणी येतात का? मन अशांत राहते का तुमचं भक्तांनो? घरात असूनही समाधान मिळत नाही का? भक्तांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हीच माहिती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ सामान्य नाही आहे. आज आपण जाणून घेणार आहोत संत बाळूमामांचा फोटो घरात ठेवल्याने कोणते चमत्कारिक फायदे होतात. ठीक आहे, तो फोटो कुठे आणि कशा पद्धतीने आणि कोणत्या भावनेने ठेवावा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भक्तांनो, कारण हा व्हिडिओ नक्की अनेक भक्तांचे आयुष्य बदलणार आहे, त्यांचं जीवन बदलणार आहे, लक्षात ठेवा. तर भक्तांनो, संत बाळूमामा म्हणजे करुणेचा महासागर, श्रद्धेचा आधार आणि भक्तांसाठी चालते बोलते देव होते, लक्षात ठेवा. बाळूमामा म्हणायचे, मी देहात नाही, मी भावात आहे. म्हणूनच आजही त्याचा फोटो सुद्धा जिवंत शक्ती आहे भक्तांनो. तर मित्रांनो, संताचा फोटो म्हणजे फक्त कागद नाही, तो ऊर्जेचा स्रोत आहे, लक्षात ठेवा. जसं मंदिरात देवाची मूर्ती असते, तसंच घरात संतांचा फोटो म्हणजे घरातलं लहान मंदिरच. बाळूमामांचा फोटो सकारात्मक ऊर्जा, संरक्षण कवच, संकटातून मार्ग दाखवणारा एक शक्ती आहे, लक्षात ठेवा. तसेच भक्तांनो, आजकाल अनेक घरामध्ये कारण नसताना सुद्धा भांडणं होत असतात, वाद होत असतात, चिडचिड वाढत असते, झोप लागत नाही. अशा वेळी बाळूमामांचा फोटो घरात ठेवल्यावर हळूहळू घरात शांतता जाणवायला लागते. हळूहळू घर शांत होते, खुश राहते, दुःखमय भाग निघून जातो घरातला, लक्षात ठेवा. बाळूमामांची ऊर्जा नकारात्मक शक्तींना दूर पळवत असते. म्हणून भक्तांनो, फोटो समोर बसलात, डोळे बंद केले तुम्ही, तर फक्त जय बाळूमामा म्हटलं तरी मनाचं समाधान होतं, मनावरचा ताण कमी होतो भक्तांनो, डोक्यातील विचार थांबतात आणि एक वेगळीच शांत अनुभवायला मिळते. ही शांती म्हणजे बाळूमामांची कृपा भक्तांनो. अनेक भक्त सांगत असतात भक्तांनो, संकटाच्या वेळी अदृश्य मदत कसे करतात बाळूमामा. अनेक भक्तांचे अनुभव आहेत. आम्ही काहीच केले नाही, पण प्रश्न आपोआप सुटला. नोकरीचा प्रश्न होता, आजाराचा प्रश्न होता, आर्थिक समस्या होत्या. बाळूमामांचा फोटो घरात असल्यामुळे अदृश्य शक्ती मदतीला येते भक्तांनो. त्यामुळे मी मनापासून तुम्हा सर्वांना, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांना सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या घरामध्ये बाळूमामांचा फोटो ठेवा. भक्तांनो, डॉक्टर औषध देतात, पण आत्मविश्वास संत देतात, लक्षात ठेवा. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की आजारपणात बाळूमामांचा फोटो समोर हात जोडून बसल्यावर मन मजबूत होतं आणि शरीरातील सकारात्मकता बदल होते, लक्षात ठेवा. सकारात्मक बदल होतात, सकारात्मक विचार डोक्यामध्ये येत असतात. तसेच भक्तांवर घरातील लहान मुलांवरती जे संस्कार होतात ते कशा पद्धतीने होतात हे भक्तांचा अनुभव पहा. घरात संतांचा फोटो असेल तर मुलांच्या मनावर नकळत संस्कार होतात. ते फोटो पाहतात, नमस्कार करतात आणि श्रद्धा शिकवतात भक्तांनो. आजच्या काळात हे फार महत्त्वाचं आहे. जुनी पिढी भक्तांनो चांगल्या पद्धतीचं शिकवण देत होते त्यांच्या घरातील मुलांना, पण आत्ताची जी पिढी आहे ती बदलतच चाललेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून घरात हे संतांचे फोटो ठेवत जावा. आणि भक्तांनो, फोटो ठेवला तर घरामध्ये समाधान सुद्धा वाढत असते. घरातील समाधान, सुख समाधान वाढते. पैसा असूनही समाधान नसतं, असं अनेक घरात दिसत असतं. पण बाळूमामांचा फोटो घरात ठेवल्यावर हळूहळू समाधान वाढायला लागतं, कारण ते शिकवतात, आपले श्री सद्गुरू ब्रह्मांडनायक बाळूमामा शिकवतात, जे आहे त्यात सुख मान. ठीक आहे. तर भक्तांनो, फोटो ठेवण्याची जागा फार महत्त्वाची आहे. पूजाघर हे सर्वोत्तम असावं. पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावं, लक्षात ठेवा. ती आपले पूजाघर स्वच्छ असावं, उंच जागे असावं. स्वयंपाकघरात नाही, स्वयंपाकघरात अजिबात ती आपलं पूजाघर नसावं.
बाथरूम जवळ तर ते अजिबात ठेवू नका भक्तांनो, जमिनीवर तर तुम्हाला ठेवायचंच नाही. तर भक्तांनो, फोटो समोर काय करावे, आपल्याला त्या फोटो समोर, मामांच्या फोटो समोर काय करावे, तर रोज शक्य नसेल तरी आठवड्यातून एकदा दिवा लावा. भक्तांनो, अगरबत्ती लावा, मनातील अडचण सांगा आणि शेवटी बोला, बाळूमामा आता सर्व तुमच्यावर सोपवलेलं आहे मी. ठीक आहे, असं फक्त तुम्ही एकदा म्हणा बाळूमामांना. फोटो चमत्कार करत नाही भक्तांनो, श्रद्धा करते. आपल्या मनात मनापासून श्रद्धा असावी लागते, लक्षात ठेवा. फोटो हा चमत्कार कधीच करत नसतो, तर श्रद्धा करत असते भक्तांनो. तर बाळूमामा म्हणायचे, विश्वास असेल तर मी आहे. ठीक आहे. एका भक्तांनो, खरा भक्त एक अनुभव सांगतात. घडलेली सत्य परिस्थिती एक कथा सांगत आहे. थोडकीच आहे, छोटीच आहे, पण सगळ्यात महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. एक गरीब कुटुंबाकडे फक्त बाळूमामांचा फोटो होता, पण श्रद्धा प्रचंड होती. आज ते कुटुंब सुखी आहे, कारण त्यांनी फोटो नाही. भक्तांनो, कारण त्यांनी फोटो नाही, तर बाळूमामावर विश्वास ठेवला होता. फोटोवर विश्वास त्यांनी ठेवला नाही, पण त्यांनी बाळूमामांच्या वरती विश्वास ठेवला होता. बोला, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. कमेंट करून सांगा, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. तर भक्तांनो, जर तुमच्या घरात बाळूमामांचा फोटो नसेल तर तो फोटो तुम्हाला आजच आणायचा आहे. तो फोटो नाही, तो आशीर्वाद आहे, लक्षात ठेवा. बाळूमामांच्या फोटोचा भक्तांचा अनुभव काय सांगतात भक्त, तर सर्वांनी ते ऐका, लक्षात ठेवा भक्तांनो, मनापासून. भक्तांनो, आज आपण बाळूमामांवरती विश्वास ठेवला पाहिजे. बाळूमामांचे नामस्मरण आपल्याला केलं पाहिजे. भक्तांनो, अचानक थांबलेले घरगुती वाद, कशा पद्धतीने घरगुती वाद थांबत होते ते भक्तांचे अनुभव तुम्ही ऐका. तर एका भक्ताने सांगितलेला अनुभव आहे भक्तांनो, आमच्या घरात रोज भांडणं व्हायची, कारण काहीच नसायचं तरीही वातावरण ताणतणावाचं असायचं. कोणीतरी त्यांना सल्ला दिला, बाळूमामांचा फोटो पूजा घरात ठेव. भक्तांनो, कोणीतरी त्यांना सल्ला दिला की बाळूमामांचा फोटो पूजेच्या घरामध्ये ठेव. पहिल्या आठवड्यातच घरातील चिडचिड, भांडण तुमच्या कमी होतील. हळूहळू संवाद वाढला भक्तांनो, आणि आज ते कुटुंब शांततेमध्ये आहे, सुखी आहे. हे चमत्कार नाही, तर संतांची कृपा आहे भक्तांनो. बोला, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. भक्तांनो, आजारपणात मिळालेली मानसिक ताकद, तर भक्तांचा अनुभव आहे, लक्षात ठेवा. एक माता म्हणाली, माझ्या मुलाला गंभीर आजार होता, डॉक्टर उपचार करत होते, पण माझं मन खचलेलं होतं. ती रोज बाळूमामांच्या फोटोसमोर बसायची, रडायची, नाराज होऊन बसायची, शांत बसायची आणि फक्त एवढंच म्हणायचे, बाळूमामा माझ्या लेकराला वाचव. आज तो मुलगा ठणठणीत आहे भक्तांनो. ती माता सारखं बोलायची बाळूमामांना, बाळूमामा माझ्या लेकराला वाचव, मी हा लेकरू तुझ्या ताब्यात दिलेला आहे. आज भक्तांनो, तो मुलगा ठणठणीत आहे, लक्षात ठेवा. डॉक्टर म्हणतात औषध काम करतं, पण भक्त म्हणते श्रद्धा वाचवते, लक्षात ठेवा. म्हणून भक्तांनो, माझ्या बाळूमामाच्या प्रिय भक्तांनो, श्री सद्गुरू संत बाळूमामावरती श्रद्धा मनापासून ठेवा. मामांचा जप तुम्हाला मनापासून करायचा आहे, मामांचे नामस्मरण तुम्हाला मनापासून करायचे आहे भक्तांनो. तर श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे मनापासून. तसेच आर्थिक अडचणीतून बाहेर पडलेले कुटुंब कशा पद्धतीचे ते त्यांचा अनुभव सांगतात बघा. भक्तांनो, अनेक घरात पैसा येतो, पण तो टिकत नाही, निघून जातो, लक्षात ठेवा. तर अनेक घरात पैसा येतो, पण तो पैसा टिकत नाही. एका भक्ताच्या घरात फक्त खर्च आणि कर्जच. बाळूमामांचा फोटो आणून त्यांनी दर गुरुवारी दिवा लावायला चालू केला, सुरुवात केली. घरामध्ये बाळूमामांचा फोटो आणून रोज दिवा लावायला सुरुवात केली. हळूहळू नवीन संधी मिळाल्या, काम सुरू झाले, आणि आज ते कुटुंब भक्तांनो कर्जमुक्त आहे, सुखी, समाधान आहे. कसल्याही प्रकारची त्यांच्या आयुष्यामध्ये चिडचिड नाही, भांडण नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा आपल्याला बाळूमामांचा महिमा आहे, बाळूमामांच्या भंडाऱ्यात ताकद आहे. म्हणून श्रद्धा ठेवा, लक्षात ठेवा. मनापासून मामावरती विश्वास ठेवा. भक्तांनो, फोटोसमोर काय बोलायचं हेही महत्त्वाचं आहे. तर एक बोलण्याची पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. फोटोसमोर भक्तांनो तुम्ही तक्रार करू नका, रागाने बोलू नका,
तर कसं करा, तर कशा पद्धतीचं काय बोलायचं आहे मी तुम्हाला सांगतो. शांतपणे बोला, मन मोकळं करून बोला. शेवटी म्हणा बाळमामा जे योग्य असेल ते करा. ठीक आहे, असंच आपल्याला करायचं आहे. फोटोसमोर बोलण्याची पद्धत आहे भक्तांनो. रागानं बघूच नका, रागानं तक्रार करू नका, रागाने बोलूच नका आणि रागाने तक्रारसुद्धा तुम्हाला करायची नाही. शांतपणे बोला, मन मोकळेपणाने बोला. शेवटी म्हणा बाळमामा जे आहे ते योग्य असेल तेच करा. ठीक आहे. तर भक्तांनो, बाळमामांच्या फोटोसमोर आपण दर्शन घेत असताना त्याचे सकारात्मक विचार कसे येतात आपल्या कुटुंबात आपल्याविषयी लक्षात ठेवा, ते पाहूया. तर बाळमामांचा फोटो पाहताना वाईट विचार येऊ देऊ नका भक्तांनो, कारण संतांची ऊर्जा तुमच्या विचारांशी जोडलेली जाते. जसं विचार तसाच परिणाम होतो. ठीक आहे. तर भक्तांनो, जर हे अनुभव ऐकून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा बाळूमामांशी संवाद तुम्ही साधलेला आहे. ठीक आहे. तर बोला कमेंटमध्ये बाळूमामाच्या नावानं चांगलं. मित्रांनो, बाळूमामांचा फोटो ठेवला पण फायदा होत नाही, तर कदाचित तुमच्याकडून ही चूक होत असू शकते. तर कोणती चूक होणार आहे ती आपण पाहूया आणि त्या चुकावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. ठीक आहे. तर पहिली चूक काय आहे? अस्वच्छ जागी फोटो ठेवणे. भक्तांनो, संतांचा फोटो कधीही धुळीत अस्वच्छ ठिकाणी ठेवू नका, कारण स्वच्छता म्हणजे श्रद्धेचा पहिला टप्पा असतो. दुसरी चूक करू नका, फोटोला दुर्लक्ष करू नका कधीच. ही दुसरी चूक आहे. फोटो आणून ठेवला आणि त्याच्याकडे पाहायला वेळ नाही असं तुम्हाला कधीच करायचं नाही. दररोज एक नजर, एक नमस्कार खूप मोठा परिणाम करतो भक्तांनो. तर तिसरी चूक, फोटोसमोर नकारात्मक बोलू नका. लक्षात ठेवा, काही होत नाही, सगळं खोटं आहे असं बोलणं म्हणजे स्वतःच्याच श्रद्धेला मारणं असतं. लक्षात ठेवा, अशी चूक तुम्ही करू नका. तर नियम कोणते पाळायचे आहेत? तर श्रद्धा तुम्हाला ठेवायची आहे, संयम ठेवायचा आहे, सातत्य ठेवायचं आहे, अपेक्षा कमी ठेवा. बाळूमामा उशीर करतात पण अन्याय कोणावर सुद्धा करत नाहीत. लक्षात ठेवा. तर भक्तांनो, बाळूमामा आपल्याला गुप्त संदेश काय सांगत आहेत? तर बाळूमामा बोलायचे, मी फोटोत नाही, मी तुझ्या विश्वात आहे, मी तुझ्या मनात आहे, मी तुझ्या डोक्यात आहे. तू फक्त माझं नामस्मरण कर, तू फक्त माझा जप करत राहा, हे असे बाळूमामा स्वतः सांगायचे. म्हणूनच फोटो हे माध्यम आहे, हे लक्षात ठेवा, शक्ती नाही. ठीक आहे. तर भक्तांनो, आज जग बदलत आहे, माणसं बदलत आहेत, पण श्रद्धा अजूनही जिवंत आहे. लक्षात ठेवा. जर तुमच्या घरात बाळूमामांचा फोटो असेल तर समजा तुमचं घर सुरक्षित आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर मनापासून कमेंटमध्ये लिहा, श्री सद्गुरू संत ब्रह्मांड नायक बाळूमामाच्या नावानं चांग भलं. कमेंट करून नक्की मला कळवा. तर हा व्हिडिओ त्या भक्तांपर्यंत पोचवा भक्तांनो, ज्याला आज आधाराची गरज आहे. ठीक आहे. तर भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी मानतो. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आचेला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मी सोडलेली माहिती तुमच्या यूट्यूबपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. ठीक आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.